लक्ष्मी प्राप्तीचा एक अतिशय दुर्मिळ असा उपाय तुम्हाला सांगत आहे। याच्यासाठी मात्र तुम्हाला रस्त्यामध्ये नाणं सापडलेलं असणं आवश्यक आहे। जर तुम्हाला ते नाणं मिळालं असेल तर ते नाणं घरी घेऊन यायचं आहे, ते लपवून ठेवायचं, पटकन कोणाच्या दृष्टीस पडणार नाही असं। नंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, एका वाटीमध्ये ठेवायचं आहे, रात्रभर तसंच ठेवायचं आहे। सकाळी उठल्यानंतर तुम्ही पहाटे हा उपाय तुम्हाला सूर्योदयाच्या आतमध्ये संपवायचा आहे। त्यामुळे तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर पहाटे उठायला लागेल, उठून अंघोळ करायची आणि एक अघमर्षण सूक्त येतं, नाही येते किंवा सापडत नाहीये, माहीत नाहीये, सोडून द्या। ओम विष्णवे नमः या मंत्राचा 1100 वेळेला जप करायचा आहे आणि मग ते नाणं तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून सदैव तुमच्या सोबत ठेवायचं आहे। लक्षात ठेवा, तुम्ही काय उपाय केला आहे हा तुमच्याशिवाय बाकी कुणालाही माहिती नसला पाहिजे। हे नाणं तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय चमत्कारिकरित्या काम करेल। दर शुक्रवारी तुम्ही सकाळी उठून असा जर जप केला तर ते नाण्यावरती तेवढे संस्कार होतील मंत्रांचे आणि ते नाणं तेवढं शक्तीने ते भारलं जाईल आणि ते प्रत्यक्ष लक्ष्मी तुमच्यासोबत असल्यासारखं ते तुमच्या आयुष्यामध्ये काम करेल। हा उपाय तुम्ही जर गुरुपुष्यामृत योगाला जर केलात तर खूप फायदा होतो। गुरुपुष्यामृत योग आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे, अक्षय तृतीया आहे, गेला बाजार प्रत्येक महिन्याला येणारी अष्टमी आहे आणि अगदीच नाही काही तर शुक्रवार आहे। पण शक्यतो तुम्ही असे मुहूर्त बघून जर केला तर याचा उपयोग तुम्हाला अतिशय छान होईल आणि अनेकांनी त्याचे अनुभव घेतलेत। आता बघूया बरं तुमचा काय अनुभव आहे, मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। तुम्हाला असं नाणं कुठे सापडलंय का? सापडलं असेल तर हा उपाय फक्त तुमच्यासाठी आहे। जय भवानी, जय जगदंब।